भावना तर काय, आता एका मुलीच्या भावना त्या तर मी कधी बोलत नाही, कारण त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. पण आज मी जेव्हा सकाळी सकाळी एक ट्विट केलं आहे आणि एक इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिलेली आहे, तर त्या माझ्या मनातल्या भावना आहेत. त्या जरूर आपण पहा. माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही, असंख्य लोकांवर प्रेम केलं आहे, असंख्य लोकांना आधार दिला आहे, असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिलं आहे आणि ती परंपरा चालवणं, ते कर्तव्य पूर्ण करणं, ह्याच्यासाठी मी काम करत आहे. आणि आज म्हणजे खरं तर आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केला होता, पण एवढ्या संख्येने लोक आले, आमदारही आले काही, आणि मोठा कार्यक्रम झाला. हे भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या जाण्या 11 वर्ष झाले तरी लोक इतका प्रेम मुंडे साहेबांवर करतात. 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, झाली का तारीख झाली का डिक्लेअर? आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहीत नाही. हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हालाही कळेल. राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं, या यशासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले. जवळपास 30-35 सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या. बदल म्हणून पक्ष मंत्रिमंडळात मी परिश्रम तर 14लाही घेतलेत, 19लाही घेतलेत आणि आत्ताही घेतलेत. म्हणजे आता तर मी मतदारसंघ माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे. ते मोदीजींनीच आम्हाला स्टार प्रचारक केलं आहे, मोदींनीच जबाबदारी दिली आहे. आमचे तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात. सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी, आमचे नेते अमित भाई शाह, JP नड्डा, राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस, हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर, हे सगळे बसूनच निर्णय घेतात. तर जेव्हा माझ्या सभा लागल्या, जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांतीच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिताताई निवडून आली आहे, मोनिकाताई निवडून आली आहे, असंख्य म्हणजे अगदी हिकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये 3-4 सभा सोडल्या, तर बाकी ठिकाणी यश मिळाले. ते यश माझं नाही आहे एकटीचं, ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे, ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे, ते यश आहे असं मला वाटतं. पण त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले, काम केलं, याचा मला आनंद आहे. प्रतिक्रिया तर माझं मस्साजोगची जी घटना आहे, त्या मुलाचा जो हत्या झाली, मृत्यू झाला, त्याच्याविषयी मी तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना, दुःख आणि शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे. माझा परिवार, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन. मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत, तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू. या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे, अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत. कसं बघता याच्याकडे? हे पहा, राजकारण तापलं नाही पाहिजे, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही घटना दुर्दैवी आहे. त्या लेकराचा मृत्यू झाला, त्याच्या घरच्यांवर, त्यांच्या आईवर, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही दिसत नाही. आणि संताप, दुःख, त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी, आणि संताप अशा प्रकारे करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी. विरोधक असंही म्हणतात की बीडचा बिहार झालाय, पुन्हा एकदा कोण विरोधक आहे तिथे बीड जिल्ह्यामध्ये? असे आरोप होताना पाहायला मिळत आहेत विरोधकांना. माझं म्हणणे, बीडची बदनामी कोणी करू नये. राज्यभरामध्ये घटना घडतायत, पण ह्याचं दुःख मला तेवढंच आहे. पण मला तरी वाटतं की आपल्या बीड जिल्ह्याचं चांगुलपण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे. तर हे दुर्दैवी आहे असं काही नाही आहे, पण ह्या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की तर नाही झाल्या पाहिजे, याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपोआप अशा घटना कमी होतील ना. सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील, राष्ट्रवादी जे असतील, भाजपचे असतील, ते सुद्धा म्हणतात की बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर निर्माण. मग असं त्याच्यावर त्यांना प्रश्नचिन्ह असेल तर त्याच्यावर ते प्रश्न निपटवण्यात येईल, त्याचा मार्गी लावण्यात येईल.